नागपूरच्या बाजारगावात सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट, अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 13 जण जखमी. जखमींपैकी 4 प्रकृती चिंताजनक. दिवाळीपूर्वी देशवासियांना केंद्राचं मोठं गिफ्ट. यापुढे 5% आणि 18% असे जीएसटीचे 2च स्लॅब. नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू. मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरला छगन भुजबळ कोर्टामध्ये आव्हान देणार. जीआर मधील काही शब्द आणि वाक्यांबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य. कोकणातील आणखी एक नेता भाजपच्या गळाला. राज ठाकरेंचे निष्ठावंत वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांना भाजपमधून निलंबित. पक्ष शिस्तभंग केल्यानं भाजपकडून कारवाई. कांद्याच्या थकीत पैशांसाठी नाशिकचे शेतकरी दिल्ली दरबारी. थकीत पैसे लवकरात लवकर द्या. केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत केली मागणी. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा वाद सुप्रीम कोर्टात. पीओपी संदर्भात आज सुनावणी होणार. जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वी. मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक चाचणी यशस्वी. 40 वर्षांनंतर मुंबई सिंधुदुर्ग जलवाहतूक सुरू होणार.